चैत्र महिना संपून आता वैशाख महिना सुरू होत आहे। मराठी वर्षांत अनेक शुभ योग जुळून येत असतात। काही योग अतिशय पुण्यफलदायी असतात, असे योग वारंवार जुळून येत नाहीत। त्यामुळे असे विशेष योग जुळून आले की त्या दिवशी केलेल्या काही गोष्टी अखंड कृपा प्राप्त होण्यात सहाय्यभूत ठरू शकतात, असे म्हटले जाते। गुरुपुषामृत योग हा असाच एक योग आहे। हा योग वारंवार येत नाहीत। 2026चा पहिला गुरुपुषामृत योग कधी आहे, जाणून घेऊया। गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुषामृत योग होतो। हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो। या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे। त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात। अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुषामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते। गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुषामृत योग आहे। 2026 गुरुपुषामृत योगाचा इतके तास आहे शुभ मुहूर्त। यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुषामृत योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो। नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते। अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे। गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुषामृतयोग रात्र 08:57 ते पहाटे 06:17 असणार आहे। पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ। ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुषामृतयोग असतो। गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे। गुरुपुषामृतयोग वारंवार येत नाही। पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा। पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे। त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा। जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे। ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात। गुरुपुषामृत योगात विशेष लक्ष्मीपूजन। गुरुपुषामृत योगाचे फार महत्त्व आहे। या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते। गुरुपुषामृत योगात लक्ष्मीदेवीचे विशेष पूजन केले जाते। या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते। गुरुपुषामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे। गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते। गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे।